हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 21 नोव्हेंबर 2024 येत्या गुरुवारी गुरुपुष्यामृत आहे. ज्या गुरुवारी गुरुपुष्य नक्षत्र येतं त्या योगाला गुरुपुष्यामृत असे म्हणतात. या योगावर आपण कुठलीही गोष्ट केली तर ती चिरकाल टिकून राहते. म्हणजे या योगात आपण सोनं खरेदी केलं, एखादी आपल्याला लागणारी कुठली वस्तू खरेदी केली तर ती चिरकाल टिकून राहते. आणि सोनं चांदी तर म्हणजे गुंजभर का असेना आपण खरेदी करायला हवं. कारण जेव्हा आपण सोनं किंवा चांदी किंवा कुठलीही वस्तू खरेदी करतो तर असं म्हटलं जातं की सोनं चांदी आपण घेतल्यानंतर ते आपल्याकडे म्हणजे राहतं, आपल्याला मोडायची वेळ येत नाही. आपण बऱ्याचदा घेत असतो सोनं चांदी, पण काय होतं की काही कारणास्तव आपल्याला काही ना काही अडचणी येत असतात. तर त्यामुळे आपल्याला आपलं सोनं बऱ्याचदा मोडावं लागतं. म्हणजे हे सोनं आपल्याला मोडायची वेळ येत नाही. म्हणून जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं सोनं चांदी काहीतरी म्हणजे छोटंसं घ्यायचा प्रयत्न करा. आणि गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला बऱ्याच चांगल्या गोष्टी करायच्या असतात. म्हणजे कुठलीही गोष्ट आपण केली तर त्याचा आपल्याला फायदा होतो. फक्त या योगावर विवाह होत नाही, फक्त गुरुपुष्यामृत योगावर विवाह होत नाही, बाकी आपण कुठल्याही गोष्टी करू शकतो. आणि आपल्याला माहिती आहे की गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची असते. म्हणजे लक्ष्मीला आपण प्रसन्न करून घेऊ शकतो. तसंच आपण या योगावर आपल्या गुरुची जर सेवा केली तर त्याचं फळ आपल्याला खूप जास्त पटीने मिळत असतं. तर आपले गुरु स्वामी समर्थ महाराज किंवा कुठलेही गुरु, म्हणजे गुरु हा गुरु असतो. साईबाबा असो किंवा दत्त महाराज असो किंवा श्रीपाद स्वामी असो, जो कोणी गुरु असेल, गुरु तो गुरु असतो. आपल्या आयुष्यात गुरुचं स्थान हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. जसं आपण आपल्या कुलदेवीची सेवा करतो, माता लक्ष्मीची सेवा करत असतो, भगवान विष्णूची सेवा करतो, महादेवाची सेवा करतो, तसंच आपल्याला आपल्या गुरुची देखील सेवा करायची असते. आणि आपल्या आयुष्यात एक गुरु असणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपल्याला आपल्या गुरुची सेवा करायची आहे. तर या योगावर मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे. ती फक्त तुमची 20 मिनिटात होणार आहे. पण जर ती सेवा तुम्ही केली तर त्यानंतर तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल किंवा तुमचे काही अडचणी असतील तर त्यातून तुम्हाला मार्ग दिसणार आहे. जेव्हा आपण स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गात येतो तेव्हा आपल्या अनेक अडचणी दूर होत असतात. का होत असतात? कारण स्वामींच्या मार्गात आल्यानंतर स्वामी आपल्याला शिष्य करून घेतात आणि आपल्या अडचणी ते सोडवत असतात. म्हणजे आपले जे काही मनात प्रश्न असतात ते मार्गी लावत असतात. जेव्हा आपण स्वामी मार्गात येतो तेव्हाच आपल्या गोष्टी होत असतात. परंतु जेव्हा आपण स्वामी मार्गात येतो त्यानंतर आपल्याला स्वामींवर विश्वास ठेवायचा असतो. स्वामींवर विश्वास ठेवूनच आपल्याला या गोष्टी करायच्या असतात. म्हणजे स्वामींची सेवा करायची असते. तर तुम्हाला मी जी सेवा सांगणार आहे तुम्हाला ती पहाटेपासून तुम्हाला ही सेवा दुपारी 3:36 पर्यंत करायची आहे. तर तुम्हाला कोणती सेवा करायची आहे ते मी तुम्हाला सांगते. तर तुम्हाला काय करायचं आहे, ती सेवा करण्यासाठी तुमच्याजवळ म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती हवी, किंवा दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तरी देखील चालेल. स्वामींच्या समोर तुम्हाला बसायचं आहे, आसन घ्यायचं आहे, धूप दीप लावायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला स्वामींच्या समोर बसून स्वामींचा 11 माळी जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा तुम्हाला 11 माळी जप करायचा आहे. आता तुम्ही म्हणणार ताई 11 माळी जप आम्हाला शक्य नाही. तुम्ही करून बघा, तुम्हाला इतके छान अनुभव येणार आहे. आणि 11 माळी जप आपल्याला काही रोज रोज करायचा नसतो. फक्त तुम्हाला गुरुपुष्यामृत योगावर मी सांगते आहे, रोज रोज करायचं नाही. एक दिवस आपण आपल्या गुरुसाठी एवढं करू शकतो. खरं तर गुरुसाठी आपण करणार म्हणतो, पण त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे, आपल्या आयुष्यात त्याचे बदल होणार आहेत. तर थोडंफार आपल्याला आपल्या गुरुला प्रसन्न करून घ्यायचं असतं. कधी आपण कुठली गोष्ट म्हणजे आपल्याला हवी असते तर त्यासाठी आपल्याला आपल्या देवाला प्रसन्न करणं खूप गरजेचं असतं. आणि देव कधी प्रसन्न होतो, त्याला आपण कुठली वस्तू दिली तर त्यानंतर तो प्रसन्न होत नाही. आपण म्हणतो मी म्हणजे मंदिरात जाऊन एवढी देणगी दिली, तेवढी देणगी दिली, त्याला काही अर्थ नाही. अर्थ कोणत्या गोष्टीला आहे? जेव्हा आपण मनापासून कुठली सेवा करतो. ही गोष्ट लक्षात घ्या. बरेच लोक काय करतात म्हणजे मंदिरात जाऊन देणग्या देत असतात आणि त्या देणग्या दिल्या तर काय होतं, ते पैसे काय देवाजवळ जात असतात का? नाही जात. पण सेवा
आपल्या देवापर्यंत पोहोचत असते. जेव्हा आपण सेवा करतो तर ती आपल्या भगवंतापर्यंत पोहोचत असते आणि त्याचं चीज आपलं होत असतं, म्हणजे त्याचा आपल्याला काहीतरी फायदा होत असतो. आपला भगवंत आपल्याला भरभरून देत असतो. तर तुम्ही स्वामींचा 11 माळी जप नक्की करा. तुम्हाला जी वेळ शक्य असेल 3:36 पर्यंत तुम्ही करू शकता. तर 11 माळी जप तुम्हाला करायचा आहे. 11 माळी जप जर तुम्हाला शक्यच नसेल अजिबात, तर तुम्ही 20 मिनिटं 11 माळी जप जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही 20 मिनिटांपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 20 मिनिटापर्यंत स्वामींचा जप करायचा आहे. अशा पद्धतीने, म्हणजे जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने करा, पण तुम्ही करून बघा. स्वामींचा 11 माळी जप तुम्ही नक्की करा. बघा तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय फरक दिसतात. किंवा गुरुपुष्यामृत योगापासून, म्हणजे या गुरुवारपासून पुढच्या गुरुवारपर्यंत 8 दिवस तुम्ही दररोज 11 माळी जप करून बघा किंवा 20 मिनिटं करून बघा. बघा तुम्हाला इतके छान अनुभव येणार आहेत आणि मनाला इतकं प्रसन्न वाटतं जेव्हा आपण करतो ना, तर तेव्हाच आपल्याला या गोष्टींचं महत्त्व कळत असतं. म्हणून ही अगदी म्हणजे 20 मिनिटांची सेवा तुम्हाला गुरुपुष्यामृत योगावर करायची आहे. तर ही सेवा नक्की करा. आणि तुम्हाला शक्य असेल तर सोनं किंवा चांदी, अगदी म्हणजे छोटीशी पट्टी का आणत नाही तुम्ही, गुंजभर सोनं आणा, पण सोनं किंवा चांदी खरेदी नक्की करा. काहीतरी करायचा प्रयत्न करा. आणि मी जी तुम्हाला सेवा सांगितली, काही जास्त सांगितली नाही, 1 दिवस आपल्याला काही हरकत नाही सेवा करायला. तर ही सेवा तुम्ही नक्की करा. आणि जर अजून शक्य होईल तर गुरुपुष्यामृतवर मी अजून व्हिडिओ करणार आहे. बऱ्याचशा सेवा सांगणार आहे. लक्ष्मीप्राप्तीची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे. कारण या दिवशी आपण जेव्हा लक्ष्मीप्राप्तीची कुठली सेवा करतो तर त्याचं फळ आपल्याला कैक पटीने मिळत असतं. तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती. तर तुम्हाला माझा जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुम्हाला काय म्हणजे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात किंवा तुम्ही कुठली सेवा करत आहात त्याबद्दल मला मेसेज केला, एखादी कमेंट केली तरी देखील चालेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.